अजितदादा पवार हा कारखानदाराच्या टोळीचा नेता आहे, हा माझा आरोप आहे। अजितदादा पवार ज्या ब प्रवर्गातून निवडून आलेले आहेत कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, परत महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, परत अजितदादा पवारांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, ज्या माळेगाव कारखान्यावरती ब प्रवर्गातून अजितदादा पवार निवडून आले, त्या ब प्रवर्गातून निवडून आलेल्या माणसाला कारखान्याचं चेअरमन होता येत नाही। परत एकदा माझी पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बेकायदा वागतोय, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सहकार कायदा धाब्यावर बसवतोय। अप्रवर्गातून निवडून आलेल्या माणसालाच सहकारामध्ये कारखान्याचा चेअरमन होता येतं। कोण संविधानिक वागतं, कोण असंविधानिक वागतं, या प्रश्नाचं उत्तर हसन मुश्रीफांनी मला दिलं पाहिजे। सहकार मोडून खाण्याचं काम ज्या पवार नावाच्या फॅमिलीनं केलेलं आहे, मी या पवार फॅमिलीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असं म्हणेन। संपूर्ण पवार फॅमिली ते एकच आहे, ते कधीही वेगवेगळे नव्हते, नाहीत आणि असणार नाहीत। कारखानदारीमधून पैसा आणि पैशामधून सत्ता हा एक कलमी कार्यक्रम पवार नावाच्या ईस्ट इंडिया कंपनीचा आहे।